सगळ्यांचं स्वागत करावं। आजच्या आपल्या मकर संक्रांतीच्या या सगळ्या शुभ मुहूर्तावर आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील देवठाण जिल्हा परिषद गटातील आपल्या सर्व महिला भगिनींकरता खरं तर आपल्या गावाचं कुलदैवत अंबिका माता देवस्थान ट्रस्ट आयोजित जागर श्री शक्तीचा सन्मान आपल्या लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक मान्यवर मंडळींनी खरं तर आपल्या सर्वांना सदिच्छा भेटी दिल्या, उद्घाटन झालं, सन्मान झाला आणि आता ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय ते संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब यांच्या पत्नी आदरणीय नीलमताई खताळ, सुवर्णाताई मेंगाळ आणि खरं तर ज्यांच्या सर्वांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ज्यांच्या कष्टातून त्यागातून संघर्षातून हा कार्यक्रम उभा राहिला ते अशोक गंगाधरजी आरोटे असतील, अंबादासजी दातीर असतील, भाऊ पाटील आंबरे, आमचे शिवसेनेचे गणप्रमुख आदरणीय प्रवीणभाऊ मालुंजकर, किरणभाऊ आहेर, अमितभाऊ आंबरे, शांतारामजी दातीर, सुनीताताई आहेर, पांडुरंगजी खतोडे, प्रकाशभाऊ भालेराव, दिनकरभाऊ गुरुजी, मिलिंदजी दातीर, राजेंद्रभाऊ आंबरे, राजेंद्र संपत आंबरे, संदीपभाऊ आंबरे, सोमनाथजी आंबरे, संतोषभाऊ आंबरे, दिलीपभाऊ पवार, चंदूभाऊ घोसाळे, बाळासाहेबजी शिंदे, सचिनभाऊ आंबरे, सागरभाऊ चव्हाण, विनयभाऊ दातीर, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषद देवठाण गटातील सर्व आजूबाजूला बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी, या गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि अत्यंत मोठ्या संख्येनं म्हणजे आम्हाला देखील सुद्धा कल्पना वाटली नव्हती का इतक्या सगळ्या महिला भगिनी थोडंसं शांत, एक 5 मिनटं थोडं शांत राहा, ए पोरव थोडंच 5-1 मिनटं, आम्हाला देखील सुद्धा कल्पना वाटली नव्हती का बाबा इतक्या मोठ्या संख्येनं ह्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहतील। आणि म्हणून खरंच आत्तापर्यंतच्या माझ्या 10-12 वर्षाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना निलेश भाऊ इतका मोठा उत्साह आणि इतकी मोठी उपस्थिती माझ्या ह्या 10 ते 12 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये मी कधी पाहिलं नाही। आणि म्हणून अत्यंत उत्साहानं स्वयंपूर्तीनं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी अंबिका माता देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वासांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। उपस्थित असलेल्या सगळ्या महिला भगिनींना मी एक विनंती करतो की ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिला त्या अंबिका माता देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वासांचं आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं। खरं तर जागर श्री शक्तीचा आणि सन्मान लाडक्या बहिणींचा हा जो काही उपक्रम आपण या ठिकाणी घेतला तो याच हेतून घेतला का आपल्या परिसरातील महिला भगिनींचा सन्मान झाला पाहिजे। 2-3 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी एक लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली आणि आजपर्यंत ही सगळी लाडकी बहीण योजना सुरू आहे। आपल्यापैकी अनेक महिलांना मला वाटतं ते पैसे या निमित्तानं चालू असतील, सुरू असतील आणि म्हणून जसा राज्यात शिंदे साहेबांनी महिलांचा सन्मान केला तसं या तालुक्यातील या जिल्हा परिषद गटातील आपल्या सर्व महिलांचा सन्मान व्हावा यासाठी सुवर्णताई असेल, आम्ही असेल, बाकी या अंबिका माता देवस्थान ट्रस्ट असेल आणि या भागातील या गटातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आमचं स्वप्न होतं आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी खरं तर घेतला। खरं तर आम्ही आत्तापर्यंत अनेक राजकीय सभा, मेळावे, मोर्चा, आंदोलन अनेक केली, परंतु जितका आनंद ह्या कार्यक्रमामध्ये बसून झाला तितका आनंद भगिनींनो आम्हाला कुठं झाला नाही। आणि म्हणून खरं तर निलेश भाऊंचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। म्हणजे कोणत्या वेळी काय स्किल आणि कोणता खेळ खेळला जाईल हे कोणालाच खरं तर माहीत नसतं आणि म्हणून म्हणजे ते मुलं पळवण्यापासून तर मोबाईल पर्यंत म्हणजे 500 रुपयाच्या नोटीपासून तर बाकी अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहिल्या। माझ्याकडे एक महिला भगिनी आली होती, तिला माहीत होतं हेच 500 रुपये मला देऊ शकतो आणि म्हणून अशा अनेक खेळ खरं तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले। अजूनही पुढं आपल्याला अनेक स्पर्धा या ठिकाणी घ्यायच्या। खरं तर ही 5 बक्षिसं, 1 नंबरचं बक्षीस आहे स्कूटी, 2 नंबरचं बक्षीस आहे फ्रीज, 3 नंबरचं बक्षीस आहे पिठाची गिरणी, 4 नंबरचं बक्षीस आहे सिलाई मशीन आणि 5 नंबरचं बक्षीस आहे मुलींची सायकल। असे 5 बक्षीस आणि परत 6 पैठणी साड्या
निलेश भाऊ आपण अशी 11 बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला जितका आनंद होतोय तितकाच आनंद आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं खरं तर होतोय आणि म्हणून असे कार्यक्रम परत परत व्हावे असं कोणाकोणाला वाटतं. जरा हात वर करा सगळेजण. इथं बसलेल्यांपैकी मला वाटतं सगळ्यांना वाटतं असा कार्यक्रम झाला पाहिजे. आता असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, असा कार्यक्रम नियोजित करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेत हा कार्यक्रम परत यावा यासाठी आमचे सारखे कार्यकर्ते देखील सुद्धा टिकले पाहिजे. ज्या ट्रस्टनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या ट्रस्टवरील सगळे विश्वस्त आपल्या सगळ्यांमध्ये राहिले पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या महिला ह्या गटातील ह्या गावातील परिसरातील आहे आणि म्हणून 2 मिनटं आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ घेतो. हा गट आपल्याला आता जिल्हा परिषदेचा राखीव लागलेला आहे. आदरणीय सुवर्णाताईंना आम्ही या गटामध्ये उभं करणार आहे. जर उद्या जर चांगली संधी तुम्ही या निमित्तानं जर आम्हाला निर्माण करून दिली, चांगली संधी जर दिली तर असे हे कमी बक्षीस आहे आपण अजून चांगले बक्षीसं निलमताई ठेवून या सगळ्या महिला भगिनींचा सन्मान करण्याची संधी जर तुम्ही सगळ्यांनी जर दिली तर नुसतं गणोरं नाही, या गटातील सगळ्या गावांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम आम्ही या निमित्तानं घेऊ आणि ज्या महिला बाद झाल्यात त्या महिलांना देखील सुद्धा आपल्याला चांगली संधी ह्या निमित्तानं आपल्याला देता येईल. आणि म्हणून खरं तर मला हे आज समजलं का इतर कार्यक्रमपेक्षा हा कार्यक्रम करणं ताई सोपं आहे. म्हणजे ना कोणत्या गावात जायचं, ना कॉर्नर सभा घ्यायची, गाडी घ्या आणि बाकी नियोजन करा आणि सभेला या, हे झटेच नाही या कार्यक्रमात. फक्त आमच्या ट्रस्टनं आम्ही एकदा बसलो, मीटिंग घेतली, बा कोणत्या गावात कार्यक्रम करायचा. हे बिचारे सगळे लोक पुढं आले, प्रवीण भाऊ असतील बाकी सगळे विश्वस्त, आणि त्यांनी सांगितलं का मारुती भाऊ आम्ही सगळा पुढाकार घेतो, तुम्ही आमच्या गावाला कार्यक्रम द्या. आणि म्हणून फक्त बॅनर लावले, थोडीशी जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आणि हजारो महिला भगिनींनी खरं तर या ठिकाणी आपली नावं नोंदवली. खरं तर आपण त्या आहेरताईंचं अभिनंदन केलं पाहिजे. ह्या परिसरामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट खूप जास्त आहे, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या महिला आपल्याला या कार्यक्रमाला या ठिकाणी मिळाल्या. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ घेत नाही. आपल्याला ही सगळी 5 बक्षिसं जिंकायची आहे आणि 5 बक्षिसं कोण जिंकतंय ते देखील सुद्धा आम्हाला बघायचं आहे. आणि मग आपल्या सगळ्यांचं स्किल याच्यामध्ये कामी येणार आहे, आपल्या सगळ्यांचा संघर्ष आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. स्थानिक अंबिका माता मंडळाचं सहकार्य गावात. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय. सगळ्यांना धाकधूक लागलेली आहे की ही सगळी बक्षिसं कोणाला मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला महिला भगिनींना माझी एक विनंती आहे की आपण जसं आज गणोऱ्यामध्ये कार्यक्रम घेतोय तसं तुम्ही ज्या ज्या गावातून आलेत त्या सर्व गावांमध्ये आपल्याला हे सगळे कार्यक्रम घेतलेले तुम्हाला आवडतील का? असे सगळ्या गावांमध्ये जर कार्यक्रम जर झाले तर तुम्ही सगळेजण सहभाग घेशाल का? तुम्ही सहभाग जर घेतला तर मी अंबिका मातेच्या या कुलदैवताच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना सांगतो, जर तुम्ही सगळेजण सहभागी होणार असतील तर तुम्ही म्हणाल त्या गावात आणि तुम्ही म्हणाल त्या दिवशी आपण अशा प्रकारचे उपक्रम या निमित्तानं घेऊ. फक्त आमची विनंती आहे हे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही दोघं तुमच्यात पाहिजे, नाही तर आम्ही जर घरी गेलो तर आम्हाला काय कार्यक्रम घेता येणार नाही. आणि म्हणून तुमची सगळ्यांची साथ या निमित्तानं आम्हाला लागणार आहे. अनेकांचे कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये अनेकांचे आपल्याला सहकार्य या निमित्तानं मिळालं. या परिसरातील ह्या गावातील अनेक मंडळं असतील, अंबिका माता मंडळ असेल, देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, शाळा, गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप सारं चांगलं नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. हजारो महिलांचा सहभाग या निमित्तानं आम्हाला या निमित्तानं बघायला मिळाला. ज्यांनी सहभाग घेतला, जे महिला भगिनी या ठिकाणी कार्यक्रम पाहायला उपस्थित राहिलेले, तुमचं मी मनापासून आभार मानतो. आणि पुढील असे वेगवेगळे उपक्रम जेव्हा होतील तेव्हा अशाच मोठ्या ताकदीनं आपण सगळेजण उपस्थित राहा अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो. शेवटी तुमचा सन्मान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो करण्याची संधी आगामी या सगळ्या कार्यकाळामध्ये आपण सगळेजण देशाल अशा प्रकारचा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या सुद्धा आणि ह्या कार्यक्रमाच्या खेळ पैठणीच्या ह्या कार्यक्रमाच्या देखील सुद्धा खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.